आपण एखाद्या वर्तुळामध्ये वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. असं थेरम आहे. इथे ही एक जीवा असेल ए बी आणि ओ हे केंद्रबिंदू असेल, तर हा जो केंद्रातून जीवेवर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो म्हणजे लंब टाकतो केंद्रातून जीवेवर. ओ एम हा लंब आहे. ओ एम हा ए बी ला लंब आहे. ओ एम जो आहे तो केंद्रातून आलेला लंब आहे. आणि कशावर टाकलाय तो लंब? आपण जीवेवर टाकलेला आहे. ए बी ही जीव आहे. ए बी वर. तर तो जो लंब आहे तो जीवेला दुभागतो. आता लंब जीवेला दुभागतो म्हणजे काय करतो? लंब जिथे जीवेला छेदतो एम बिंदू मध्ये, तिथे एबीचे दोन समान भाग होतात. हे आपल्याला सिद्ध करायचं होतं बघा, टू प्रूफ की एम जो आहे तो एबीचा मध्यबिंदू आहे हे सिद्ध करायचं. दुभागतो म्हणजे काय? तर दोन समान भाग करतो. म्हणजे ए एम आणि बी एम हे सारखे आहेत, एकरूप आहेत, हे मला सिद्ध करायचंय. ए एम आणि बी एम सारखे आहेत हे सिद्ध करायचंय. मग ते सिद्ध करण्यासाठी मी काय केलं? मी दोन त्रिकोण एकरूप सिद्ध करणार. दोन ट्रायंगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट प्रूफ केले ना, दोन त्रिकोण एकरूप सिद्ध केले ना, की मग बघा कोणतेही दोन त्रिकोण एकरूप सिद्ध करण्यामागे आपला हेतू काय असतो माहित आहे का? की एखादे घटक बघा, दोन त्रिकोणांचे, फॉर एक्झाम्पल आपल्याला त्रिकोणांबद्दल होता अभ्यास की दोन त्रिकोण आहेत, या दोन त्रिकोणामध्ये मला समजा एसी आणि डीएफ एकरूप सिद्ध करायची आहे. समजा तुम्हाला सांगितलं की टू प्रूफ, तुम्हाला प्रूफ करायचंय की एसी आणि डीएफ एकरूप आहे. म्हणजे ही बाजू एसी, या त्रिकोणाची एसी आणि या त्रिकोणाची डीएफ. आता दोन वेगळे वेगळे त्रिकोण आहेत, मग त्यांच्या बाजू जर आपल्याला एकरूप आहेत हे सिद्ध करायचे, तर पहिल्यांदा आपल्याला ते दोन त्रिकोण एकरूप आहेत हे सिद्ध करावं लागेल. त्रिकोणाच्या बाजू एकरूप होण्यासाठी ते त्रिकोण आधी एकरूप असावे लागतात. कारण त्रिकोण एकदा एकरूप झाले की नाही, त्रिकोण एकरूप झाले की त्याचे उरलेले घटक, आता उरलेले म्हणजे काय? तर त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी आपल्याला कोणते तरी तीन घटक लागतात. एकूण त्रिकोणाचे 6 घटक असतात, 3 बाजू आणि 3 कोन. त्या 6 घटकांपैकी कोणतेही 3 घटक आपण एकरूप दाखवले. मग ते कोणतेही 3 म्हणजे काय? तर 3नी बाजू एकरूप दाखवल्या, तर उरलेले जे 3 कोन असतात ते एकरूप होतात. मग ती कसोटी जी लागते ती बाबा कसोटी लागते. बाबा कसोटी म्हणजे 3नी बाजूंच्या जोड्या एकरूप सिद्ध केल्या, तर तुम्हाला उरलेले जे 3 कोनांच्या जोड्या आहेत, संगत कोनांच्या, त्या एकरूप होतात. बाकोबा वापरली तर बाकोबा कसोटी म्हणजे साइड अँगल साइड. याच्यासाठी तुम्हाला दोन साइड्स आणि त्याच्या मधला अँगल म्हणजे दोन बाजू आणि त्यांच्या मधला कोन एकरूप असावा लागतो. टेस्ट आपल्याला जेव्हा वापरायचे असते ना, तेव्हा हे घटक आपल्याकडे असावे लागतात. आपण शोधून काढायचे की कुठली साइड एकरूप आहे का किंवा अँगल कोणता एकरूप आहे का, ते आपण शोधायचं. आणि मग शोधल्यानंतर ती टेस्ट वापरून आपण सांगू शकतो की हे दोन ट्रायंगल एकरूप आहेत. मी काय बोलते कळते की नाही? त्रिकोण एकरूप होण्यासाठी एखादी कसोटी वापरावी लागते आपल्याला. असेच त्रिकोण एकरूप नाही होत, कसोटी वापरावी लागते. एकतर तुम्ही बाबा SSS किंवा SAS किंवा ASA किंवा हायपोटेनस साइड टेस्ट, यापैकी कोणती तरी एक कसोटी वापरून तुम्ही दोन त्रिकोण एकरूप सिद्ध करू शकता. एकरूप सिद्ध करण्यासाठी या कसोट्या वापरायच्या. आता एकदा त्रिकोण एकरूप झाले, आता या कसोट्या वापरताना काय करायचं असतं? आता समजा साइड वापरणार कधी आपण
आता साईड कधी वापरणार, जेव्हा आपल्याला दिलं असेल काय की ही बाजू AB बाजू DE बरोबर एकरूप आहे किंवा BC EF बरोबर एकरूप आहे आणि AC पण DF बरोबर एकरूप आहे है ना. तर तिन्ही बाजू संगत बाजू जर एकरूप आहेत आपल्याकडे तर SSS टेस्ट. साइड अँगल, साइड काय आहे, दोन बाजू आणि त्यांच्या मधला कोन एकरूप असेल तर SAS टेस्ट असते. ASA म्हणजे दोन अँगल, म्हणजे समजा हे दोन कोन मला एकरूप दिलेले आहेत. म्हणजे A कोन जो आहे तो कोन D बरोबर एकरूप आहे, सारख्या चिन्हाने दाखवलंय बघा, कोन A आणि कोन D एकरूप आहे. कोन B आणि कोन E पण एकरूप आहे. म्हणजे दोन कोनांच्या दोन जोड्या एकरूप आहेत. कोन A एकरूप कोन D, कोन B एकरूप कोन E, आणि त्या दोन कोनांच्या मधली जी बाजू आहे AB, या त्रिकोणातली AB आणि या त्रिकोणातली कोणती बाजू दिसते तुम्हाला, जी AB ला संगत आहे आणि दोन कोनांच्या मधली बाजू आहे ती कोणती दिसते या त्रिकोणातली? DE. मग असं जर मला मिळालं तर इथे कोणती टेस्ट असते? अँगल हा एक कोन आहे, ही बाजू आहे, मधली दोन कोन आहेत, एक हा कोन आणि हा कोन, आणि मध्ये बाजू आहे, दोन कोनांच्या मधली बाजू एकरूप आहे. तुम्हाला कसोट्या माहित नाही का कशा असतात? कसोट्या माहित आहेत ना कोणत्या कोणत्या आहेत आणि कशा वापरायच्या? काय आयडिया नाही का? काय टीचर? कसोट्या ज्या आहेत ना, त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या, तुम्हाला माहित आहेत का कशा वापरायच्या असतात? कोणत्या आहेत त्या माहित आहेत का कसोट्या? कॉन्ग्रुएन्सीच्या टेस्ट आहेत आपल्या ट्रायंगलच्या. मॅम बा कसोटी, बा कसोटी, बा कसोटी, याच ना मॅम. आणि काटकोन त्रिकोणासाठी हो हो हा, काटकोन त्रिकोणासाठी एक खास हायपोटेनस साइड टेस्ट, म्हणजे कर्णभुजा कसोटी. कर्णभुजाचा हायपोटेनस साइड टेस्ट, हायपोटेनस साइड कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी काय आहे माहितीये का? ती फक्त काटकोन त्रिकोणासाठीच आपण वापरू शकतो. बाकी कोणत्या त्रिकोणासाठी कर्णभुजा कसोटी नाही वापरली जात, कारण बाकी कोणत्या त्रिकोणात कर्ण नसतोच. कर्ण कशामध्ये असतो? फक्त काटकोन त्रिकोणात. असे दोन काटकोन त्रिकोण आहेत, समजा ABC आहे आणि दुसरा काटकोन त्रिकोण समजा हा PQR आहे. दोन्ही पण राईट अँगल ट्रायंगल आहेत, म्हणजे काटकोन त्रिकोण आहेत. याच्यामध्ये तुम्हाला एक असं दिलेलं आहे की कर्ण काय असतो काटकोन त्रिकोणात? काटकोन त्रिकोणात कर्ण काय असतो? हायपोटेनस काय असतो? हायपोटेनस काय आहे? कर्ण. हायपोटेनस म्हणजे कर्ण म्हणजे 90 अंशाच्या कोन. हा, 90 अंशाचा जो कोन असतो की नाही त्रिकोणात, त्याच्या समोरील बाजू जी असते, 90 अंश कोणा समोरील बाजू जी आहे ना, ती हायपोटेनस म्हणजे कर्ण असते. नेहमी लक्षात ठेवायचं, 90 अंश कोणा समोरील बाजू म्हणजे हायपोटेनस. पहिल्या या आकृतीमध्ये कोणता हायपोटेनस आहे ABC मध्ये? AC. कारण 90 अंशाचा कोन B आहे, B कोन 90 अंशाचा आहे, त्याच्या बरोबर समोरची बाजू, त्याच्या बरोबर समोर जी बाजू आहे त्रिकोणाची ती AC आहे. कळलं? आणि या त्रिकोणामध्ये कोणती आहे बाजू? कर्ण कोणती आहे? दुसऱ्या सॉरी PR 90 अंशाचा. हा, कारण 90 अंशाचा कोन मी Q दाखवला. बरोबर. आता मी दोन्ही जे आहेत ना AC आणि PR हे सारख्या चिन्हाने दाखवलेले आहेत.
बरोबर आहे? हो मॅम. याचा अर्थ एसी आणि पीआर एकरूप आहे ना, सारख्या चिन्हाने दाखवले त्याचा अर्थ एसी आणि पीआर एकरूप आहे. आणखी पण मी काहीतरी सारख्या चिन्हाने दाखवले दोन्ही आकृत्यांमध्ये. काय दाखवलंय? सर टीचर अँगल. अँगल तर तो आहेच, कारण दोन्ही काटकोन त्रिकोण आहे, त्यामुळे तो इथं असणारच. दोन्ही कोण 90 अंशाचे तर आहेतच. आणखी काय सारखं दाखवलंय? ए बी आणि पी क्यू. ए बी आणि पी क्यू. ठीक आहे. तर या काटकोन त्रिकोणामध्ये ना, दोन्ही त्रिकोण जर काटकोन त्रिकोण आहेत तर त्याच्यामध्ये या दोन गोष्टी बस होतात एकरूप. म्हणजे एक कर्णाची जोडी, हायपोटेनसची एक पेअर आणि एक कुठला तरी बाजू राहिला दोन. कर्ण सोडला ना तर दोन बाजूंच्या जोड्या राहतात. बघा, ए बी आणि पी क्यू ची एक जोडी राहते आणि बीसी आणि कोणती? क्यू आर. क्यू आर. पण या दोन उरलेल्या जोड्यांपैकी ना कुठलीही एक जोडी जरी एकरूप असेल ना तरी खूप आहे. कारण कर्ण आणि भुजा याचा अर्थ एक कर्णाची जोडी, हायपोटेनस साइड टेस्ट, एक कर्णाची जोडी आणि एक भुजेची जोडी म्हणजे बाजूची जोडी. कर्णाची जोडी एकरूप तर पाहिजेच, पण बाजूंपैकी कुठल्याही दोन, आता दोन राहतात ना बाजूंच्या जोड्या, कर्ण सोडला ना की काटकोन त्रिकोणाच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या उरतात. बरोबर की नाही? येस मॅम. हो टीचर. एक ए बी आणि पी क्यू ची जोडी आणि दुसरी बीसी आणि क्यू आर ची जोडी. पण कसोटीसाठी त्यापैकी कुठली तरी एकच जोडी आपल्याला मिळाली एकरूप तरी खूप झालं, बस होते. मग ती कर्णभुजा कसोटी आपण लावू शकतो. बाकीच्या कसोट्यांसाठी 3 गोष्टी लागतात आपल्याला, जसे SSS, बाजू बाकोबा, बाबा आणि कोबाको. बाबा बाकोबा. या तिन्ही टेस्टसाठी 3 घटक एकरूप लागतात. आता SSS म्हणजे बाबा मध्ये तिन्ही बाजूंच्या जोड्या एकरूप पाहिजे. बाकोबा मध्ये 2 बाजू आणि मधला कोन एकरूप पाहिजे. कोबाको मध्ये 2 कोन आणि त्यांच्या मध्ये येणारी बाजू एकरूप. हा, पण कर्णभुजा कसोटीमध्ये 2च गोष्टी बस होतात. कारण तिसरी ऑलरेडी, ते काटकोन त्रिकोण असल्यामुळे तिसरी गोष्ट ऑलरेडी त्यांच्यामध्ये एकरूप आहे, जो कोन आहे तो लिहित नाही आपण, कारण ते ऑलरेडी काटकोन त्रिकोणच आहेत. मग 2 गोष्टी कोणत्या लागतात? एक कर्णाची जोडी लागते आणि एक भुजेची जोडी लागते. हे 2 गोष्टी आपल्याला काटकोन त्रिकोणात मिळाल्या एकरूप की ते दोन्ही त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप होतात. मग उरलेले जे त्यांचे घटक राहतात ते पण एकरूप होतात. आता उरलेले यांचे घटक कुठले आहेत सांगा बघू. ए बी आणि बी सी. हा, ए बी आणि पी क्यू एकरूप आहे, ऑलरेडी आपण लिहिलंय, तो कसोटीसाठी वापरलाय. ए बी आणि पी क्यू यांची एकरूपता आपण कसोटीसाठी वापरले. आता कसोटी झाल्यानंतर ते 2 त्रिकोण एकरूप झाल्यानंतर उरले कोणते घटक जे आपण वापरले नाहीयेत कसोटीसाठी? बीसी आणि क्यू आर. ते पण एकरूप होणार, कारण आता त्रिकोण एकरूप झालेत. कर्णभुजा कसोटीनुसार 2 त्रिकोण एकरूप झाले की त्याचे उरलेले जे घटक आहेत, आता उरलेल्या घटकांमध्ये येतं काय? उरलेल्या घटकांमध्ये येते एक बाजूची जोडी आणि 2 कोनांची जोडी. कशी? आता बाजू कोणती राहिली आहे? बीसी बरोबर क्यू आर, ही जोडी एकरूप होणार कारण त्रिकोण एकरूप झालेत. मग बाजूंच्या संगत बाजू पण एकरूप असणार आणि संगत कोनांच्या जोड्या ज्या उरल्यात, तर संगत कोन ए चा इथे संगत कोन कोणता येणार? बी आणि क्यू. हा, बी आणि क्यू तर ऑलरेडी एकरूप आहे ताई. बी आणि क्यू आधीच 90 अंशाचे, म्हणून तर आपण कर्णभुजा कसोटी वापरली ना. कर्णभुजा कसोटीसाठी जे घटक वापरले ते कसोटीसाठी वापरलेले आहेत. एपी कोण नाही, तुम्हाला कळलं नाही. बघा, नीट समजून घ्या गोष्ट. काय माहितीये, त्रिकोणांची एकरूपता समजली पाहिजे.
त्रिकोणांची एकरूपता म्हणजे काय? तर दोन त्रिकोण एकरूप आपण कसे दाखवायचे? तर दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल हे समजलं पाहिजे, कारण हे आपल्याला खूप आहे नंतर पण 10वीला पण. त्यामुळे हे नीट क्लिअर झालं पाहिजे की ट्रायंगल कसे आपण त्रिकोण एकरूप कसे दाखवायचे. त्रिकोण एकरूप होण्यासाठी बघा, दोन त्रिकोण एकरूप कधी होतात? जेव्हा पहिल्या त्रिकोणाचे 6 घटक, 6 म्हणजे कोणते? तर 3 बाजू आणि 3 कोण. आणि 3 बाजू. दुसऱ्या त्रिकोणाच्या पहिल्या त्रिकोणाचे 6 घटक, 3 बाजू 3 कोण, हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू आणि संगत कोण जे 6 आहेत, दुसऱ्या त्रिकोणाचे पण 6 घटक आहेत, त्यांच्याशी एकरूप झाले म्हणजे हा ए कोण, कोण ए, कोण पी बरोबर एकरूप झाला, कोण बी, कोण क्यू बरोबर एकरूप झाला, कोण सी, कोण आर बरोबर एकरूप झाला, बाजू ए बी, बाजू पी क्यू बरोबर, बाजू बी सी, बाजू क्यू आर बरोबर, ए सी पी क्यू पी आर बरोबर. पी आर. आता हे 6 याचे घटक एबीसी चे 6 घटक पीक्यू आरच्या 6 संगत घटकांशी एकरूप असतील तर आपण म्हणू शकतो की दोन त्रिकोण एकरूप आहेत. पण गंमत काय आहे माहितीये का? सगळेच्या सगळे 6 घटक एकरूप दाखवण्याची गरज नसते. जर तुम्हाला त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत ना, तर सर्व 6 घटक एकरूप दाखवू नका. 6 पैकी कोणते तरी 3च घटक, एका त्रिकोणाचे 3 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 घटकांशी एकरूप जर झाले तरी सुद्धा उरलेले जे 3 असतात की नाही ते आपोआप एकरूप होतात. सगळे 6 घटक एकरूप दाखवायचे नाही. किती एकरूप दाखवायचे? 3. फक्त 3. ABC. आता समजा मी तुम्हाला दिलं इथे तुम्हाला काय दिले बघा, इथे तुम्हाला X, आकृतीवरून Y, Z. तुम्हाला काही गोष्ट सांगितली आहे. दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एक्स वाय Z. आता याच्यामध्ये मला आकृतीवरून काय दिसतंय एकरूप, काय काय मला एकरूप मिळालेलं आहे किंवा दिलेलं आहे त्यांनी. बाजू. काय दिले? बाजू. बाजू दिलेल्या आहेत बघा. बाजू साइड ए बी, साइड बी जी आहे ती कोणाबरोबर कॉन्ग्रुएंट आहे? एक्स वाय शी. एक्स वाय. साइड एक्स वाय. त्यानंतर साइड बी सी एक्स वाय साइड शी. सॉरी एक्स झेड. एक्स झेड. X, Z. एक्स झेड. एक्झेड नाही, वाय झेड बरोबर आहे. आणि एसी जी आहे एसी ला 3 रेषा दाखवल्यात आणि XZ. आता इथे तिन्ही बाजूंच्या ज्या जोड्या आहेत की नाही, संगत जोड्या, त्या एकरूप आहेत. मग मला उरलेले 3 जे आहेत ना ते मला एकरूप दाखवण्याची गरज नाही, कारण आपल्याला 3 घटक खूप होतात. इथे आता तिन्ही बाजूंच्या जोड्या एकरूप झाल्या तर याचा अर्थ ते ट्रायंगल डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकता की ते दोन जे ट्रायंगल आहेत बाय SSS टेस्ट, दोन्ही ट्रायंगल काय होतात? कॉन्ग्रुएंट होतात. ट्रायंगल एबीसी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल XYZ. एक्स वाय झेड. कारण सगळे 6 घटक दाखवण्याऐवजी तेही 3 घटक एकरूप दाखवले ना तरी सुद्धा दोन्ही त्रिकोण एकरूप होतात. आणि उरलेले जे घटक असतात की नाही, जे आपण कसोटीसाठी नाही वापरले, ते आपोआप एकरूप होतात नंतर. आता कसोटीसाठी आपण काय नाही वापरले सांगा? कसोटीसाठी अँगल. कोण. अँगल्स नाही वापरले.
मग ते आपोआप एकरूप होणार. म्हणजे ए चा करस्पॉन्डिंग अँगल जो आहे या ट्रायंगल मध्ये तो एक्स आहे, कोन एक्स. इथे कोन ए आहे, असा कोन ए असा आहे, अँगल ए, आणि इकडे अँगल एक्स असा आहे, असा. मग ए बरोबर एक्स कॉन्ग्रुएंट Yes, होणार. ma'am. पण हे कधी लिहायचं? हे ट्रायंगल एकरूप झाल्यानंतर लिहायचं, कारण ऑलरेडी ट्रायंगल एकरूप होण्यासाठी आपल्याकडे 3 घटक आहेत. मग उरलेले 3 घटक जे आहेत अँगल, आता ह्या केसमध्ये 3 अँगल उरतात. अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी, सॉरी एक्स, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय, आणि अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल झेड. याला कारण द्यायचं करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, म्हणजे एकरूप त्रिकोणांचे संगत कोन. कारण हे कोन घेतले तिन्ही पण मी, किंवा संगत घटक कोन आणि बाजू दोन्ही पण असतील तर संगत घटक. सीएसीटी लिहितो, बाजू असतील तर सीएससीटी लिहितो, सीएससीटी म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. कळते का? हो. यस टीचर. तू निघाडू मम्मीला बोला तू जानूले. आता इथे तुम्हाला समजा अशी मी तुम्हाला माहिती दिली, आकृती दिली. अरे काय आता याच्यामध्ये काय काय सारखं दिसतंय, काय काय एकरूप दिसतंय तुम्हाला? NMBC कॉन्ग्रुएंट. टीचर बाजू NBC एम कुठे? एकरूप. टीचर MN कॉन्ग्रुएंट टू द CB. बाजू बरोबर. बाजू LM, MN जो आहे BC ला कॉन्ग्रुएंट आहे. बाजू आणि LM LM एकरूप आणि बाजू A कॉन्ग्रुएंट टू द AB. आणि कोण एम एकरूप कोण बी. AB कोन M एकरूप कोन B. अँगल NML आता इथे 3 कॉन्ग्रुएंट टू द घटक येत आहेत. CBA. काय? अँगल कॉन्ग्रुएंट सांगितले मॅम. तर इथे हा बरोबर. आता इथे कसं आहे माहितीये का, 2 बाजू कॉन्ग्रुएंट आहेत बघा. ह्या 2 बाजू एकरूप आहेत, या 2 संगत बाजू एकरूप आहेत, आणि बरोबर त्या 2 बाजूंच्या मधला कोण एकरूप आहे. बरोबर आहे, 2 बाजू आणि 2 बाजूंच्या मधला कोण. मग इथे कोणती कसोटी वापरणार आपण? साइड अँगल साइड बाकोबा. अँगल साइड. साइड अँगल. यस आणि यस. लिहिताना ना हा अँगल मी आता लास्टला लिहिलाय ना, हा अँगल लास्टला तिसरा नका लिहू, मध्ये लिहायचा असतो. कारण 2 बाजूंच्या मधलाच कोण एकरूप पाहिजे मुलांना. समजा मला असं दिलं त्यांनी, या कोणाचं काय दिलं नाही समजा, या कोणाचं दिलं एल आणि ए च, तर इथे पण 2 साइड आणि अँगल एकरूप आहे. पण इथे मी SAS काय वापरतायत मला. जरी तुम्हाला 2 बाजू आणि एक अँगल बघा दिलाय, ए आणि एल आणि ए कॉन्ग्रुएंट आहे, पण एल आणि ए जो अँगल आहे ना, तो 2 बाजू ज्या एकरूप मला दिलेल्या आहेत त्यांच्या मधला कोण नाहीये. SAS टेस्ट काय सांगते माहितीये का आपल्याला, 2 बाजू आणि त्यांच्या मध्ये येणारा कोणच एकरूप पाहिजे, कोणता पण कोण ना एकरूप पाहिजे, तरच SAS टेस्ट लागते. कळलं का? हा, म्हणजे इथे SAS टेस्ट लागण्यासाठी मला M आणि B एकरूप पाहिजे, तर मी SAS टेस्ट लावू शकते.
ठीक आहे, 2 बाजूच्या दिल्यात. ठीक आहे, कळलं. आता उरले कोणते घटक याच्यात जे नाही आपल्याला आपण वापरलेत कसोटीसाठी, ते कोणते उरलेत? बाजू किती उरल्यात? 1 2 बाजूच आपण बाजू 2 अँगल. अँगल एक बाजू आणि 2 कोण. सगळं ठीक आहे. एक बाजू आणि 2 कोन राहिले, 2 कोनांच्या जोड्या राहिले. बाजूची जोडी LN आणि AC राहिली आहे. अँगल L अँगल A बरोबर, सॉरी AL आणि A आणि N आणि C N आणि कॉन्ग्रुएंट. C. ठीक आहे. येस मॅम. आता आपण इथे काय करतो माहितीये का, कर्णभुजा कसोटी वापरतो. एवढं सगळं मला वाटलं तुम्हाला माहित नाही एकरूपता, म्हणून आपण जरा आपला विषय भरकटवला. आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की काटकोन सॉरी वर्तुळामध्ये जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. जीवेला विभागतो. म्हणजे आपल्याला AB, AM आणि BM एकरूप सिद्ध करायचे, बरोबर आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. हॅलो मॅम, थोडं त्यासाठी मी इंग्लिशमध्ये 2 पण सांगा ना. तयार करणार आहे. कशामध्ये सांगू? इंग्लिश मध्ये मॅम. इंग्लिश. बरं, यस मॅम. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय की परपेंडिक्युलर जो आहे काढलाय आपण सेंटर मधून, OM परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय आपण AB वर, आणि हा जो AB वर टाकलेला जो परपेंडिक्युलर आहे OM, तो AB ला बायसेक्ट करतो, म्हणजे 2 त्याचे इक्वल पार्ट करतो. म्हणजे M जो आहे तो AB चा मिड पॉइंट आहे, म्हणजे AM आणि BM एकरूप आहे, कॉन्ग्रुएंट आहे. हे मला सिद्ध करायचं, हे प्रूव्ह करायचं की तो जो परपेंडिक्युलर आहे तो कॉर्डला बायसेक्ट करतो. हे मला प्रूव्ह करायचंय. कॉर्डला बायसेक्ट करतो हे प्रूव्ह करायचंय. बायसेक्ट करतो म्हणजे कॉर्डचे 2 इक्वल पार्ट करतो. 2 इक्वल पार्ट कोणते कॉर्डचे? AM आणि BM आहेत, हे सिद्ध इक्वल आहेत, हे मला प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी मी काय करेन बघा, आधी तुमची आकृती एवढीच होती. केवढी? आधी तुमचे हे काही नव्हतं, एवढीच आकृती आहे बरोबर. Yes. तुमची एक परपेंडिक्युलर ड्रॉ Yes. केला AB वर. आपण प्रूफ सुरू करताना आपण फक्त काय लिहायचं? ड्रॉ OA अँड OB. 2 ट्रायंगल बनण्यासाठी 2 त्रिकोण तयार होण्यासाठी OA काढावी लागेल आणि OB काढावी लागेल, बरोबर. कन्स्ट्रक्शन म्हणतो, पण ते कन्स्ट्रक्शन फार छोटं आहे म्हणून ते प्रूफ मध्ये पहिलं लिहिलं तरी पण चालेल. आता हे 2 ट्रायंगल बनले. 2 ट्रायंगल मध्ये आपण लिहायचं काय काय? इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण OMA, ट्रायंगलची नावं लिहायची OMA अँड ट्रायंगल OMB. हे दोन्ही ट्रायंगल मला कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचे आहेत, एकरूप सिद्ध करायचे आहेत. त्याच्यासाठी मी कोणती तरी टेस्ट मला वापरता येते का ते बघायचं. तर हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहे, तर मी कर्णभुजा लागते का ते बघते. मग कर्णभुजेसाठी एक कर्ण एकरूप, कर्णाची जोडी एकरूप पाहिजे आणि भुजेची एक जोडी एकरूप पाहिजे. मग बघायचं मला मिळते का ते, कर्णाची जोडी एकरूप मिळते का. हायपोटेनस हाईट टेस्ट लावण्यासाठी हायपोटेनस कॉन्ग्रुएंट पाहिजे. हायपोटेनस कोणते आहेत? दोन्ही ट्रायंगल मध्ये, दोन्ही ट्रायंगल मध्ये हायपोटेनस आणि OB. AO आणि BO. OA आणि OB. OA आणि OB. OA आणि OB एकरूप होतील का? आहेत का म्हणजे कॉन्ग्रुएंट? काय सांगू यस मॅम. OA आणि यस OB मॅम. Yes, ma'am. Yes, yes. का आहे? मॅम ते रेडियस पण असू शकतं मॅम. आहेत, असू नाही शकत, आहेत, त्या रेडियसच आहे. आणि एकाच सर्कलच्या सगळ्या रेडियस कशा असतात? सेम सर्कलच्या सगळ्या रेडियस इक्वल. सेम असतो. बरोबर. OA इज इक्वल टू OB. याचं रिझन तुम्ही देणार रेडियाय ऑफ सेम सर्कल.
म्हणजे त्या सर्कलच्या रेडी आहेत आणि त्याच ट्रायंगलचे हायपोटेनस आहेत. ज्या सर्कलच्या रेडियस आहेत ना त्या त्रिकोणाचे कर्ण आहेत म्हणून ते कॉन्ग्रुएंट होणार. आपण कसोटीसाठी ते कर्ण म्हणून घेऊ. वर्तुळाच्या बाबतीत त्या त्रिज्या आहेत पण त्रिकोणांच्या बाबतीत त्या ते काय आहेत? त्रिकोणांचा विचार केला तर ते काय आहेत? कर्ण. कर्ण, हायपोटेनस. सर्कल म्हणून त्या एकरूप आहेत. तिथे सर्कलच्या रेडियसच आहेत ना म्हणून त्या कॉन्ग्रुएंट आहेत. आणि एक बाजूची जोडी कोणती मिळते का ते बघायचं. कारण कर्णभुजा कसोटीसाठी हायपोटेनस साइड टेस्टसाठी हायपोटेनस आणि एक साइडची पण जोडी लागते. साइडची कोणती दिसते का या दोन ट्रायंगल मध्ये? काय दिलंय का आपल्याला आणखी साइड बद्दल? मॅम मिड पॉइंट. AM आणि BM. AM आणि BM आपल्याला ते प्रूफ करायचंय. ते कसोटीसाठी नाही वापरू शकत आपण. तर इथे बघा ना ट्रायंगल अँगल तर असतोच, तो तर असतोच, पण हायपोटेनस साइड टेस्ट साठी साइड पाहिजे एक. बघा ना हे दोन ट्रायंगल असे आहेत ना, असे आहेत ना, OM. बरोबर आहे? हा, OM जी आहे ना, OM ही दोन्ही ट्रायंगल मधली काय आहे? कॉमन साइड. कॉमन साइड बोलतो आपण. हा, सामायिक बाजू. मग ती पण एक जोडी जर दोन त्रिकोण एकमेकांना असे चिकटलेले असतील ना तर त्यांच्यात काहीतरी कॉमन असतं. एक तर अँगल तरी कॉमन असणार नाही तर काहीतरी साईड तरी कॉमन असणार. मग या दोन ट्रायंगल मध्ये जी साईड आहे OM ती दोन्ही ट्रायंगल मध्ये येते. या ट्रायंगल मध्ये पण आहे आणि या ट्रायंगल मध्ये पण आहे. त्यामुळे ती एक जोडी तुम्ही घेऊ शकता बाजूची. OM इज इक्वल टू OM. नाव तेच आहे. या ट्रायंगल मध्ये पण OM साईड आहे, या ट्रायंगल मध्ये पण OM. म्हणून OM इज इक्वल टू OM. OM इज कॉन्ग्रुएंट टू OM. याचं लिहायचं कॉमन साइड. सामायिक भुजा. सामायिक बाजू. आता एक कर्णाची जोडी मिळाली आणि भुजेची पण जोडी मिळाली. मग कर्णभुजा कसोटीनुसार बाय हायपोटेनस साइड टेस्ट. हायपोटेनस साइड टेस्टने दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होणार. आता एकरूप होणार दोन्ही त्रिकोण. त्रिकोण OMA, ट्रायंगल OMA कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल OMB. कोणत्या टेस्टने कॉन्ग्रुएंट झाले ते? कसोटी कोणती वापरली आपण? हायपोटेनस. कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी. हायपोटेनस साइड टेस्ट. आता एकदा त्रिकोण एकरूप मिळाले, इथे आपल्याला दोन ट्रायंगल एकरूप मिळाले की त्याचे उरलेले जे घटक आहेत जे आपण टेस्ट साठी नाही वापरले ते आपोआप एकरूप होतात. या दोन ट्रायंगल मध्ये हे मी वापरले, कॉमन साइड वापरली आणि हे हायपोटेनस म्हणजे ज्या रेडियस आहेत सर्कलच्या त्या वापरल्या. मग राहिले कोणत्या? बाजूंची जोडी एक राहिली. एक कॉमन साइड घेतली मी आणि एक हायपोटेनसची जोडी घेतली. आता साइडची कोणती राहिली जोडी? बाजूची जोडी दोन त्रिकोणामध्ये AMMB. बघा हा वेगवेगळे त्रिकोण आहेत दोन्ही पण. मॅम AM आणि MB. हा, एक हा त्रिकोण आहे आणि एक निळा जो दिसतोय. मग इथे या त्रिकोणाची ही आणि ही बाजू मगाशी कॉन्ग्रुएंट हायपोटेनस आणि कॉमन साइड. मग राहिली ही बाजू बघा ना, ही बाजू आपले राहिले AM आणि ही इकडे BM, या त्रिकोणातली BM. तर ती डायरेक्ट तुम्ही AM इज इक्वल टू BM डायरेक्ट लिहू शकता. कारण आपण CSCT असं रिझन द्यायचं. काय रिझन द्यायचं? काय रिझन द्यायचं? कर्णभुजा. CS नाही. हे का एकरूप झाला? कारण त्या एकरूप त्रिकोणांच्या काय आहे? त्रिकोण एकरूप झाले की नाही, त्याच एकरूप त्रिकोणांच्या त्या संगत बाजू आहेत. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स.
कळलं? कारण या साइड आहेत आणि जर अँगल असतील, हे अँगल जर आपण घेतलं तर इथे फक्त ए लिहायचं, CACT, बस. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण असं मराठीवाल्याने लिहायचं आणि इंग्लिशवाल्याने CACT लिहिलं तरी चालेल. हे झालं ना सिद्ध, AM इज इक्वल टू BM. येस मॅम. आपल्याला सिद्ध करायचं होतं. बरोबर, ठीक आहे. येस तर हे तुम्हाला कदाचित बघायला येणार, फील करायला येऊ शकतं हे थिअरम. हा पहिला थिअरम आहे, त्याचा व्यत्यास पण आहे. तेव्हा आपण हे प्रूव्ह केलं थिअरम. एकदा इथे नावं वेगळी आहेत, एकदा हे पण बघून घ्या नावं वेगळी घेऊन, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्याही वेगळ्या नावाने पण येऊ शकतं प्रूव्ह करायला. ठीक आहे. त्याचा व्यत्यास काय आहे माहितीये का, याच थिअरमचा कॉन्व्हर्स पण आहे. तर कॉन्व्हर्स काय सांगतो माहितीये का आपल्याला, थिअरम आपल्याला कळलं. थिअरम काय सांगतो की Yes, ma'am. जीवेवर कॉर्डवर आपण सेंटर मधून जो परपेंडिक्युलर ड्रॉ करतो तो याला बायसेक्ट करतो, कॉर्डला बायसेक्ट करतो, हे आपण बघितलं. म्हणजे हा जर OM परपेंडिक्युलर असेल ना कॉर्डवर, तर त्याच्यावरून आपण AM इज इक्वल टू BM लिहू शकतो. म्हणजे OM परपेंडिक्युलर असेल AB ला तर AM आणि BM एकरूप असणार. आता याचा कॉन्व्हर्स काय होतो, कॉन्व्हर्स उलट होतो. म्हणजे जर हे आधी हे जर होतं ना, जर इफ हे इफ होतं, इफ OM इज परपेंडिक्युलर टू AB, जर OM हा AB ला लंब आहे तर AM आणि BM एकरूप होणार, म्हणजे बायसेक्ट होणार ती कॉर्ड. आता उलट काय, जर तरच बदलतं, म्हणजे हे आता जर होणार, जर AM इज इक्वल टू BM असेल तर OM हा AB ला काय असणार, परपेंडिक्युलर असणार. म्हणजे आता आपल्याला जर म्हणजे हे दिलेलं असणार, AM आणि BM एकरूप आहे हे दिलेलं असणार आणि OM हा AB ला परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला सिद्ध करायचं असतं. आता इथे सिद्ध करायची गरज नाही, हे प्रमेय तुम्हाला सिद्ध करायला नाही येणार. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, त्याची जी स्टेटमेंट आहे ती लक्षात ठेवायची. स्टेटमेंट कशी आहे की जीवेचा मध्यबिंदू, मराठीमध्ये आधी सांगते मग इंग्लिश मध्ये सांगते. जीवेचा मध्यबिंदू म्हणजे या जीवेचा मध्यबिंदू M, म्हणजे हा जीवेचा मध्यबिंदू आहे, हो आहे, दिलेला आहे. आता मध्यबिंदू M मध्यबिंदू आहे म्हणजे AB ला तो M जो आहे तो बायसेक्ट करतो, म्हणजे AM आणि BM एकरूप आहे, मध्यबिंदू आहे म्हणजे. जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारी रेषा जीवेला लंब असते. म्हणजे जर तुम्ही जीवेचा मध्यबिंदू घेतला आणि तो केंद्राला जोडला तर तो जीवेला काय असतो, जीवेला काय असतो, बायसेक्ट, लंब. लंब लंब. बायसेक्ट नाही, आता व्यत्यास आहे. व्यत्यास म्हणजे उलटा विधान आहे. आधी लंब दिला होता आणि बायसेक्ट करणार हे प्रूफ केलं आपण. आता तो मध्यबिंदू आहे हे दिलेलं आहे, म्हणजे तो बायसेक्ट करतो, OM बायसेक्ट करतो, थोडक्यात हे दिलेलं आहे. आणि आपल्याला काय सिद्ध करायचंय की OM जो आहे तो परपेंडिक्युलर आहे. कळते का? येस टीचर. थिअरम मध्ये गिवन आणि टू प्रूव्ह उलट होऊन जातं. थिअरम जो आपला होता त्याच्यामध्ये गिवन काय होतं, OM इज परपेंडिक्युलर टू AB हे दिलेलं होतं आणि आपल्याला प्रूव्ह करायचं होतं AM इज इक्वल टू BM. कॉन्व्हर्स मध्ये उलट होतं. कॉन्व्हर्स मध्ये गिवन मध्ये काय जाणार, पक्ष मध्ये काय जाणार, AM आणि इथे MB. गिवन आणि हा
हे पक्षमध्ये जाणार. AM इज इक्वल टू BM हे एकरूप आहेत हे पक्षमध्ये, म्हणजे हे दिलेलं आहे तुम्हाला. जर AM इज इक्वल टू BM असेल तर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की काय प्रूव्ह करायचंय? OM ओ- OM proof करायचं OM एक ला लंब असेल. ट्रान्स हा माहिती OM हा लंब असेल. कळत की नाही? कॉन्व्हर्स. येस मॅम. कॉन्व्हर्स म्हणजे द लाईन्स द सेगमेंट जॉईनिंग मिड पॉइंट ऑफ कॉर्ड अँड सेंटर, असं आपल्याला कॉन्व्हर्सचं स्टेटमेंट आपण बघू. कॉन्व्हर्स द सेगमेंट joining the center of a circle and the midpoint of its chord, म्हणजे कॉर्डचा मिड पॉइंट आणि सेंटर यांना जोडून जी सेगमेंट बनते ती काय आहे? त्या कॉर्डला ती काय आहे? कॉर्डला कशी आहे? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर. कारण हा मिड पॉइंट आहे. म्हणजे हॅलो मॅम, काय आपण झालं? आता आहे ना याचं हायपोटेनियस टेस्ट वापरून केलं ना, मग तसं पण होऊ शकतंय. इथे हायपोटेनस टेस्ट नाही वापरू शकत. का माहित आहे? कारण इथे टेस्ट कोणती वापरली जाणार? बघा, टेस्ट बदलते इथे. टेस्ट आपण कधी वापरतो? हायपोटेनस साइड टेस्ट कशात वापरली जाते? हायपोटेनस साइड टेस्ट कशात वापरली जाते? काटकोन त्रिकोणांमध्ये, राईट अँगल ट्रायंगल मध्ये. पण इथे मला दिलेलं नाहीये की हा परपेंडिक्युलर थोडी दिलाय, तो तर मला प्रूव्ह करायचा आहे परपेंडिक्युलर. त्यामुळे इथे तुम्ही हे 90 डिग्री नाही घेऊ शकत. OM परपेंडिक्युलर तो आधीच्या ह्याच्यात दिला होता. आताच्या ह्याच्यात टेस्ट बदलते. आताच्या ह्याच्यात टेस्ट कोणती होते माहितीये का? बघा, OA आणि OB तर कॉन्ग्रुएंट आहे, बरोबर आहे? यस मॅम. OA आणि OB कॉन्ग्रुएंट. पण आता त्या हायपोटेनस नाहीयेत ना. आता त्यांना हायपोटेनस नाही म्हणायचं. का नाही म्हणायचं आता हायपोटेनस? कारण ते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. हा, नाहीयेत राईट अँगल सांगितलेलं नाही. आपण नंतर करणार आहे. साधे साइड आहेत ट्रायंगलच्या, पण त्या रेडियस असल्यामुळे त्या कॉन्ग्रुएंट आहेत. सर्कलच्या ते रेडियस आहेत म्हणून त्या कॉन्ग्रुएंट आहेत. पण आता त्या हायपोटेनस नाही होणार, कारण आपल्याला OM परपेंडिक्युलर प्रूव्ह करायचा आहे, दिलेला नाहीये. मग ही एक जोडी एकरूप आहे OA आणि OB ची. एक AM आणि BM आपल्याला दिलेला आहे त्यांनी. बघा, हे एक्स्ट्राच आपल्याला आता माहित आहे की AM आणि BM कॉन्ग्रुएंट आहे. ही एक बाजूची जोडी आणि एक कॉमन साइड मधली. म्हणजे कोणती टेस्ट वापरणार? या ट्रायंगलच्या बाबा कसोटी. यस यस. बरोबर. साइड. तिन्ही पण साइडच्याच जोड्या कॉन्ग्रुएंट आहेत ना. तिन्ही पण साइडच आहेत. OA OB ला कॉन्ग्रुएंट आहे कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. OM ला कॉन्ग्रुएंट आहे कारण कॉमन साइड म्हणजे सामायिक बाजू. आणि AM ही BM ला एकरूप दिलेली आहे आपल्याला. ते पक्ष आहे की तो मध्यबिंदू आहे, त्यामुळे हे पक्ष, त्याला गिवन द्यायचं, त्याला कॉमन साइड द्यायचं, सामायिक बाजू, आणि याला एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणजे तिन्ही बाजूच कॉन्ग्रुएंट मिळाल्या. आणि तिन्ही बाजू कॉन्ग्रुएंट मिळाल्यानंतर SSS टेस्ट वापरणार. आणि SSS टेस्ट वापरली ना की दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले ना की उरलेले घटक कॉन्ग्रुएंट होतात. आता उरले काय? त्रिकोणात उरले काय? साइड तर आपण तिन्ही पण वापरलं टेस्टसाठी. अँगल तिन्ही अँगल उरले. तर त्याच्यामधली एक जोडी जी अँगलची आहे ना ती आपण घ्यायची. कोणती माहिती आहे का? OMA. हा, याचा पण प्रूफ सोपा आहे, फक्त ते खूप लेंदी आहे. आधी SSS टेस्टने ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे, नंतर त्याचे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत
करस्पॉन्डिंग अँगल सगळे तिन्ही नाही घ्यायचे, एकच घ्यायचा. तिन्ही मला कोणता पाहिजे तो घ्यायचा. अँगल ओ एम ए एक कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ एम बी. बी. याला रिझन काय द्याल? ओ एम ए ओ एम बी एकरूप होईल त्याला रिझन काय द्याल? CACT. सी ए सी टी एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. आता ओएम आणि ओएम ए आणि ओएम बी हे दोन कोण एकरूप झाले, पण ते जर कोण तुम्ही बघितले व्यवस्थित तर ते असे आहेत. एक हा ओएम ए आणि ओएम बी. मग ह्यांना काय म्हणतात असे जे कोण असतात राईट त्यांना? अँगल. असे राईट अँगल. नाही. काटकोन त्रिकोण. असे दोन कोण हे दोन कोण हे ओएम ए आणि ओएम बी काटकोन त्रिकोण नाहीयेत. ते अजून प्रूफ कुठे झालंय? ते मला करायचंय प्रूफ. तुम्ही डायरेक्ट सिद्धतेवर कसे पोहोचता? ते अजून सिद्ध कुठे झालंय? ते एकरूप आहेत एवढंच सिद्ध झालंय. असे दोन कोण असतात त्यांना काय म्हणतात? असे दोन कोण रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण. लिनियर पेअर आहे ती. ही जी जोडी आहे ना जी एकरूप मिळाली आपल्याला ती ऍक्च्युअली लिनियर पेअरची जोडी आहे. बघा ना रेषीय जोडी आहे ना अशी आहेत ना ते. आणि रेषीय जोडीतील कोण एकरूप असतात. सॉरी रेषीय जोडीतील कोण हे काय असतात? सप्लिमेंटरी असतात. पूरक त्यांची असतात. सम किती आहे? एक 180. बघा एक मी कॉमन सेन्स सांगते. समजा दोन कोण आहेत आणि दोन कोणांची बेरीज 180 आहे. बरोबर आहे? हे दोन्ही कोणांची बेरीज 180 आहे. येस बरोबर? मॅम. Yes, ma'am. कारण ते लिनियर पेअर आहे. कारण हे रेषीय जोडीतील अँगल्स आहेत. लिनियर पेअर ऑफ अँगल्स. त्यांची बेरीज 180 आहे आणि ते एकरूप पण आहेत. मग त्यांची बेरीज 180 आहे आणि ते एकरूप पण आहेत म्हणजे ते किती असायला पाहिजेत? ते एकरूप 90. हा माप पण सारखी आहेत. 90 degrees. हे तर आपल्याला कॉमन सेन्स म्हणजे आपल्याला कळलं की अरे बाबा त्यांची बेरीज 180 आहे आणि ते कॉन्ग्रुएंट पण आहेत. याचा अर्थ ते 90 असायला पाहिजे आहेत. पण मग ते मी सांगणार दाखवणार कसं ते प्रूफ पण करता आलं पाहिजे. मग त्यासाठी करायचं काय? हे लिहिलं आपण ओएम ए ओएम बी ओएम ए प्लस ओएम बी इज इक्वल टू 180. आता काय करायचं? ओएम ए असंच लिहायचं आणि ओएम बीच्या जागेवर परत काय लिहायचा? ओएम ए. OME. का लिहायचा? का लिहू शकतो आपण ओएम बीच्या जागी ओएम ए का लिहू शकतो? कारण दोन्ही पण काय आहेत? एक दोन्ही काय आहेत? जेव्हा कॉन्ग्रुएंट गोष्टी असतात तर हे इक्वेशन बदलणार नाही ना. हा जर 60 अंशाचा असेल तर ओएमबीच्या जागी ओएम ए लिहिला तो पण किती अंशाचा आहे? 60. इन केस 60. 60. म्हणजे इक्वेशन काय बदलणार नाही. इक्वेशन तेच राहतं. फक्त तुम्ही त्याची जागा नावं बदलू शकता. पण नावं कधी बदलू शकता? जेव्हा ते कॉन्ग्रुएंट असतील तरच. ओएम एच्या जागी ओएम ए लिहिलं, ओएम बीच्या जागी ओएम ए लिहिलं. याचं एकाच नाव बदललं. नाहीतर तुम्ही काय कराल? ओएम एच्या जागी ओएम बी लिहाल आणि ओएम बीच्या जागी ओएम ए लिहाल तर परत तेच होणार. पहिला अँगलचं नाव तसंच लिहा आणि दुसऱ्या अँगलच्या जागी जो कॉन्ग्रुएंट अँगल आहे ओएम ए त्याचं नाव लिहा. इज इक्वल टू 180. आता अँगल ओएम ए प्लस अँगल ओएम ए किती होणार? 2 अँगल ओएम ए. दोन अँगल ओएम ए झाले. इज इक्वल टू 180. आता हा 2 जो आहे तो इकडे मल्टिप्लाय आहे तो तिकडे जाऊन काय होणार? Divide. डिवाइड होणार. Divide. म्हणजे 180 डिवायडेड बाय 2 90. 90. म्हणजे अँगल ओएम ए जो आहे तो 90 आहे. आणि जर अँगल ओएम ए 90 आहे तो ओएम बी 90. 90. 90. 90 होणार.
आणि दोन्ही 90 झाले, याचाच अर्थ जो OM आहे तो AB ला काय आहे, जर OM आहे आणि OMB दोन्ही पण 90 झाले, याचा अर्थ आपण होतं OM AB ला लंब आहे. मध्ये आपल्याला हे होतं हा, आणि प्रूव्ह करायचं होतं OM परपेंडिक्युलर आहे AB ला. हे प्रूव्ह होतं ना, कारण 90 डिग्रीचे अँगल बनले दोन्ही पण. याचाच अर्थ म्हणून आपण काय लिहू शकतो, OM इज परपेंडिक्युलर टू AB. म्हणजे आपण व्यत्यास पण प्रूव्ह केला बघा, बोलता बोलता आपण कॉन्व्हर्स पण प्रूव्ह केला. थिअरम मध्ये हायपोटेनस साईड टेस्ट लागते, कॉन्व्हर्स मध्ये वापरू नाही शकत हायपोटेनस साईड, कारण आपल्याला प्रूव्ह करायचंय की ते राईट अँगल ट्रायंगल किंवा तो 90 डिग्रीचा अँगल आहे. कळते का? कॉन्व्हर्स मध्ये आपण SSS टेस्ट वापरू. ठीक आहे, एकदा ना थिअरम बघा व्यवस्थित, कळलं का? आणि लिहून काढा. Yes, न ma'am. बघता जेवढं लिहाल, आपल्या मनाची नावं घ्या आणि आपल्याला प्रूव्ह करता येते का बघा. तुमच्या मनाची नावं घ्या, वेगळी नावं घ्या, पुस्तकात आहे ती नाही. फक्त बघा की कुठले अँगल ट्रायंगल घ्यायचे, काय करायचंय, मग त्याप्रमाणे नावं घेऊन आपण प्रूव्ह करू शकतो, कुठलीही नावं दिली तरी. कळलं का? येस मॅम. येस मॅम. Yes, येस टीचर. मला होमवर्क आहे की दोन्ही थेरम व्यवस्थित करायचे, न बघता लिहिता आले पाहिजे थेरम. कळलं? येस Yes, मॅम. ma'am. हो. आपली ओके मॅम. ओके टीचर, Ma'am. थँक्यू. बाय. Bye, ma'am. Okay. बाय टीचर, Bye. थँक बाय टीचर. Bye. गुड नाईट. थँक्यू Good night, ma'am. मॅम. नेक्स्ट क्लास आहे का? ठीक. बाय टीचर. टीचर दुसरा क्लास आहे का? टीचर दूसरी क्लास है क्या? बच्चों अगली क्लास आपकी नहीं होगी, आप लोग लीव कर सकते हैं. ओके टीचर, थँक्यू. Okay, ma'am. Okay, ma'am. थँक्यू मॅम. गुड नाईट टीचर, थँक्यू. Good night, teacher.